माझ्या सोनूसाठी आज मी खेकडे बनवणार. नाही खाली टाकते ना, मला एकदा बघायचं. खाली टाकू शकतो. खाली गेलं पळून तर आपलं उचलता येणार नाही. ओ माय गॉड, जिंदा दिल. येस. आज आमच्या अन्वीसाठी खेकड्याचा बेत. ते पाण्यात पाहू शकतात. पाहू तू पिशवीतून आणलं? येस. म्हणजे मेली कशी नाही? कशी मेहनाव मेली कशी नाही. हेल्मेट घ्यायला परत वरती आलो, मग गेलो फ्लोअर व्हायला. नशीब खेकडी मिळाली पण मस्त. ओ खेकडे रे कैसे कटेगी रात, मेले? रात भर हमको याद आ रही थी. मला त्यांचा डोळा दिसतोय ब्लॅक कलर. डोळा दिसतोय ब्लॅक कलर? बघ ना. बापरे, सगळे मेलेले आहेत का? नाही सगळे जिवंत आहेत. अच्छा, तू तोडून नाही घेतले? अंगठी तोडून घेतली मी. बाकी मला पाहिजेत ना त्याच्यामुळे. मोठे त्यांना शिस्त लावणार आहेस का तू? हो. कशी? बाहेर नाही पडायचं. ऐका मला नाही जायचं डॉक्टरकडे. चल ना यार बाबू. मी घाबरते. इंजेक्शन नाही, इंजेक्शन नाही घ्यायचं, औषध घ्यायचं फक्त. इंजेक्शन बोललं. पण इंजेक्शन देणारच नाही पिल्लू, थोडस अंग गरम आहे ना, इंजेक्शन नाही घ्यायचं, फक्त औषध. इंजेक्शन देणारच नाही. आम्ही घेणारच नाही इंजेक्शन. आम्ही सांगणार आमच्या बाळाला इंजेक्शन द्यायचं नाही, फक्त औषधं द्यायची. वरती यायचं नाही. चला, विचारे तयारीला लागलेले आहेत. खेकडा रेसिपी, खडा गरम मसाला काढणं चालू झालेले आहे. रश्श्याचा मसाला बनवणं चालू आहे. खेकड्याच्या रश्श्याचा मसाला बघूया आता कसा बनवतोय. आयुष्मान विचारे. मोहरी टाकलेली आहे, सगळं अंदाजे टाकतो तो. आणि हे जिरं, मोहरी नंतर जिरं घातलेलं आहे. काळी मिरी घातलेली आहे. तेजपत्ती, काश्मीरी मिरची, हे काय फूल ना ते, दालचिनी. बापरे, एवढा तेजपत्ता. तेजपत्त्याने झटका लागतो हा खूप मग कालवणात, त्यामुळे तेजपत्ता एवढा घालू नको बाबू. इकडे येऊ नको, कारण की इथे तेलाचे काम चालू आहे. तेलाचं कधी कधी उडतं. भूक लागली? तुला माहितीये का, खेकडे मिळतच नव्हते. मग शोधत शेवटी मी फ्लॉवर व्हॅलीला गेलो. तिकडे खेकडे मिळाले. आज पहिल्यांदा शोधूसाठी मी हेल्मेट घालून तिकडे हायवेच्या पुढे फ्लॉवर व्हॅलीला गेलो. आता जाऊन औषधं घेऊन आले अंशू, आणि थोडं व्हायरल आहे. व्हायरल असलं की आम्ही असं चटकपटक बनवून खातो. लोक वरण भात खातात, आम्ही चटकपटक आवडतं ना त्यांना. थोडासा मसाला मस्त दिली आणि मस्त बरे होते. हा व्यवस्थित चांगला. खोबरं पण घातलंय. सुकं खोबरं आहे ना? नाही, ओलं. सुकं पण थोडंसं टाकलंय. अच्छा, सुकं आणि ओलं मिक्स. आता मस्त व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजणार. झालं, दॅट्स इट. एवढंच ना? येस. सगळे खडे गरम मसाले, धने, मोहरी, जिरं, कांदा, ओलं खोबरं, सुकं खोबरं, काश्मीरी लाल मिरची, तेजपत्ता सगळं घातलेलं आहे. हे आता सगळं भाजणार. थोडंसं तेल घालून ते सगळं त्याच्यात भाजतो. झालं की तुम्हाला दाखवतो. मस्त आपला मसाला थोडा ब्राऊन झालेला आहे व्यवस्थित. येस, खरपूस. येस, खरपूस झाला. तेलात भाजून घेतलेला आहे. आता थोडा थंड करायचा आणि मग तो. त्यात लसूण नाही घातलं? नाही. आलं लसूण हीच तर मजा आहे. अच्छा, आलं लसूणची हमारा स्टाईल अलग है. स्टाईल अलग आहे. स्टाईल. वा. आता मसाला मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेणार ना? ग्राइंड करून घेणार. ओके. भांडा आता पहिली गोष्ट, त्याच्या आधी मला हे करायला पाहिजे. काय? खेकडे साफ करणार आहे. खेकडे साफ करायचे बाबा. ओके.
खेकड़ा साफ करने को चालू हो गए हैं। अंशुम नको बाळा, आपले हात खराब होतील. नको सोनू, हात खराब होतील. ये पाणी उडलं माझ्या अंगावर. काय मस्त कुलाब्याचा मासा मस्त, सगळ्यात बेस्ट कुलाब्याचा मासा. काय म्हणणं आहे तुमच्या सगळ्यांचं? तुम्ही सगळे कमेंट करून सांगा. कुलाब्याचा मासा बेस्ट आहे की नाही? अरे पण कुलाब्याचा मासा इकडे येतो असं नाहीये, वसईवाल्या पण येतात. हा येतो ना, मग? कुलाब्याचा पण येतो असं म्हणतोय. पण तो कळत नाही ना आपल्याला, मिक्स असतात. भाऊच्या धक्क्याला आणि सँडस रोडला 2 ठिकाणी जाऊन मासे घेऊन यायचे मस्त. खेकडे गप्पच बसलेत ग, ते बिचारे काय करणार आहेत. तुम्ही त्यांचा रस्ता करणार आहात. मस्त मॅच खेळले पण. तापात आम्हाला काय खाऊ वाटलं? इसको बोलते हैं खवैया. शौकीन. खवैया एक खाने नंबर. के शौकीन. सांभाळू ना मला. येल्लो येल्लो दट्टी फेल्लो सिटिंग ऑन अ बफेलो. अंडी किती आहेत खेकडे? बाय द वे थांब जरा, मला पहिलं सांग किती खेकडे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. मी बरोबर बोललो होतो. 9 आहेत. पण मोठे नाही आहेत, एकदम मीडियम साईजचे 9 खेकडे आहेत. आणि ते 1000 रुपयाला अंशुने आणलेत. तर प्लीज जरा मला कमेंट करून सांगा की बरोबर आहे का? फ्लॉवर व्हॅलीतून आणलेत. तर फ्लॉवर व्हॅली मधून जे घेत असतील त्यांनी जरा सांगा की करेक्ट आणलेत का. फार असे मोठे मोठे नाही आहेत, मीडियम. येल्लो कलरचं काय आहे? हे बघ, आता फार काही बघायचं नाही. आता जायचं आणि टीव्ही बघायचा, अभ्यास करायचा आणि बनलं की खायचं. फार विचार करायचा नाही आणि फार बघायचंही नाही. आपल्याला आवडतं की नाही खायला, म्हणजे असं टेन्शन नाही घ्यायचं. चला, खेकडे साफ झाले की पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला रश्श्याची. खेकडे असे स्वच्छ धुवून रेडी आहेत. आणि हा असं मगाशी आपण दाखवलेलं वाटण ते आता असं ग्राइंड करून घेतलंय. आता फोडणी घालणार आहे. बघ, गॅस फास्ट आहे ना. चालू झालेली आहे प्रोसेस. घातले हे तेल. परत मुद्दा तोच, अंदाज. हो, आमचं सगळं अंदाजाने असतं. काय होतं? आणि मी पण ना बऱ्याच वेळा रेसिपी करताना सगळं अंदाजानेच घालते. काय होतं तुमच्या हिशोबाप्रमाणे. येडू. मी पण युट्यूबला कधी रेसिपी बघितली तर मी माझ्या अंदाजाने बाकीच्या वस्तू घालते. पण त्यांच्या अंदाजाने घातल्या ना तर जाम गडबड होते. हे मी नेहमी नोटीस केलंय. रेसिपी करताना कायम आपल्या अंदाजाने घाल. कांदा एकच आहे ना छोटा? हा, कारण तू बाकी कांदे ह्याच्यात घातले. मसाल्यात किती घेतले होते कांदे? एकच कांदा. एकच घेतला होता, मोठा घेतला होता. पण मोठा घेतला. आलं लसणाची पेस्ट. मॅजिक कार. आता स्केटिंगला जायचं बाळा. स्केटिंग पण शिकायला पाहिजे. कढीपत्ता घेतला. ओके, नाही घाबरायचं. प्रॅक्टिस झाली की काही भीती नाही वाटत बाळा. आता टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाका. म्हणजे टोमॅटो घातलाय, कढीपत्ता, कांदा. त्याच्यावर झाकण ठेव ना, म्हणजे थोडंसं हे होईल. थोडंसं मीठ टाकतो. आधी मीठ घालतोय. झाकण लावून ठेवलंय. टोमॅटो थोडा नरम होईल. आज मस्त आराम मिळालेला आहे मला. आज नाही, सॉरी, नेहमी मिळतो मला आराम. सगळ्यांना आधीच वाटतं की मी काही करत नाही. करतेस, पण मला स्वतःला आवडतं. तुझ्यापेक्षा इतरांना माझा राग येतो.
मला रागाने संबंधच येत नाही. म्हणजे हा तुला राग येतच नाही, पण इतरांना येतो की बायकोला जरा कामाला लावा. सगळं करते असं होतं त्यांचं. सगळं करते ते काम. बघितलं माझा प्रेमाचा नवरा. हे छान परतलेलं आहे. आणि काय घालणार आहे सर? आता मी हळद मीठ हळद 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 अंदाजे. एकदा एक कमेंट मला जाम आवडली होती, मला जाम हसायला आलेलं. हे काय घातलंस? गरम मसाला. लिहिलेलं की त्या एका बाईने लिहिलेलं की पल्लवीच्या हातात हे द्या, चमचा द्या फोडणी द्यायला, आणि फोन अंशुमनच्या हातात द्या. तेव्हा खूप हसायला आलेलं. मसाला पण यातच घातलास? घालायचा. अच्छा. मसाला नंतर पहिला. तर आता मी जर शूट नाही केलं तर तुम्हाला कळू शकत नाही अंशूची रेसिपी, त्यामुळे फोन माझ्याच हातात आहे. ऍक्च्युली बायकांना जास्त याचा त्रास होतो, आणि मी म्हणजे ह्याचा अभ्यासच मी केलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की नवऱ्याच्या प्रेमाचा नवऱ्याला कमी आणि इतरांना जास्त त्रास होतो. आणि त्यात बायकाच असतात सगळ्या, ज्यांना असं होतं की अरे एवढं काय बायकोचे लाड करतोयस. आणि आता खेकडे घातलेले आहेत, छान धुतलेत अंशूने मस्त. सगळं त्याने केलेलं आहे, काहीही केलेलं नाहीये. मस्त केलेलं आहे. खेकडे परत आहेत तेलात. ही मोठी कढई आणली ना त्याचा फायदा झाला. हो, ज्या दिवशी मी दाखवली आहे व्हिडिओमध्ये ही कढई, सेलोची कढई आहे, मस्त आहे. मला वाटतं ही 28 ते 30 इंचाची कढई आहे. आणि त्याच्याबरोबर हे ताट पण मिळाले, सेलो लिहिले बघा त्याच्यावर. छान आहे. अशाच माझ्याकडे सगळ्या स्टीलच्या कढया आहेत, पण ही जरा मोठी घेतली मी. अशा छोट्या छोट्या साईज. पाणी सुटलं काय जरा मी झाकण मारतो. ओके, झाकण मारून आता किती वेळ ठेवणार आहेस? हा, आता काय टाकणार आहेस? मसाला. 2 मिनिटं हे झाकून ठेवलं होतं, आता त्याच्यात आणखी मसाला घालतोय. काय मासे खेकडे हे शिजायला फार वेळ लागत नाही, म्हणून असं कांदा टमाट्यामध्ये त्याने 2 मिनिटं ठेवलं. आणि आता मसाला घालतो, म्हणजे वाटण घातल्यानंतर काय होतं, त्या वाटणामध्ये ते असं एकजीव होतं आणि त्याची टेस्ट छान त्याच्यात डेव्हलप होते. तर आधीच पाण्यात वगैरे शिजवून घेतात बरेच लोक, पण त्याने काय होतं, मग त्याला ती टेस्ट डेव्हलप होत नाही वाटणाची. वा 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 वा. गरम गरम पाणी डाला है, अंगावर उड्या आहे. डोळ्यात नाही गेलं? शेफ सॉलिड सॉलिड मिक्सरचं भांडं धुवून घेण्याची आमची जी काही स्टाईल आहे, टाकलेलं आहे वाटण्याचं सगळं धुवून मसाला. आणि आता कोथिंबीर ही अशी पाण्यात ठेवली आहे की चिरून कोथिंबीर घालणार आहोत नंतर शेवटी. त्याला एक 10-15 मिनिटं मस्त शिजू द्यायचं नाही ना बाबा? येस. मला असं वाटतं थोडं आणखीन पाणी वाढवलं असतं चालेल. हा, मोठं भांड घेतलं कारण खेकडा भरपूर जागा घेतो, त्यामुळे मग रस्सा करायला जागा राहत नाही, म्हणून जरा मोठं भांड घेतलं तर बरोबर. ह्याच्यात थोडं पाणी वाढवून झाकून ठेवायचं ना, एक 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं शिजलं की मग काय कोथिंबीर घालायची, झालं रस्सा रेडी आहे ना. मस्त झालेलं आहे, सुगंध आत्ताच सुटलेला आहे. आता बघूया. येस येस, सुगंध सुटलाय. घामटा बघितला? घाम, घामाशिवाय कुठली गोष्ट नाही बाबा. बायकोवरचं आणि मुलीवरचं प्रेम दिसतंय ते घामातून. डोंट वरी. थँक्यू फॉर द खेकडाज विच आर इज. येस, वेलकम.
बस बस आता बस आता बस बस बस. जास्त पाठवे. मस्त 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 एक नंबर एक नंबर. ए सोनू थांब आता बाबा दाखवेल तुला. तुला जरा उचलून दाखव. थोडंसं मीठ टाक जरा. ए नंतर घाल ना यार कमी वाटलं तर. कमी एकदम कमी घातलं होतंस का? पण वाटणात पण घातलंयस का? नाही ना. बस 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 नंतर वाढवता येईल टेस्ट करून. टेस्टच न करता एवढं नको घालूस. माझ्या सोनूला उचलून जरा खेकड्याचा रस्सा दाखव. तरंगणारे खेकडे दाखव. मला खायचंय. झालं आता 2 मिनिटात रेडी. मेरे सोनू के लिए खेकडा हाजीर. हाजीर. खेकडे जिवंत आहे. ए बाबा आता कसले जिवंत देवा. आता झालेलं आहे खेकड्याचा रस्सा. आता कोथिंबीर मस्त चिरून घालतोय. असा रस्सा रेडी झालेला आहे हा मस्त. आणि आता त्याच्यात कोथिंबीर घालतो आहे आम्ही. मस्त सुगंध सुटलाय अंशू. खूप छान. थँक्यू. रेडी झालेलं आहे. कसं आहे? ए हात लावू नको गरम आहे. वाह मस्त तरंग आलेला आहे. तवंग मला माझा फेवरेट तेलाचा तरंग आणि तवंग. पीस खाऊ दे माझा पहिले. हो खेकड्याचा नांगा फेवरेट पीस आणि कुरकुरीत तुपाची चपाती. मज्जा आहे बाबा. मी झोप काढलेली. मी एकटी झोपलेले. हो माझ्या टेंट मध्ये. औषध खाल्लं ना बाळा म्हणून झोप आली. आता मस्त खेकड्याचा रस्सा खा. सगळा ताप सर्दी. डोळा लागलेला हा उठवलं. काय रे डोळा लागलेला उठवलंस. 2 मिनिटं डोळा लागलेला ना. मस्त ताप सर्दी खोकला सगळं निघून जाईल आता है ना बाबा. सब कुछ गायब हो जाएगा. नांगा नांगा आणि डेंगा. हो बघितलं ना. मम्मा नांगा दे ना. आता विचारांचं दिवसभर कौतुक करायला लागणार. जेव्हा जेव्हा काय बनतं तेव्हा आम्हाला दिवसभर कौतुक करायला लागतं. इतना तो करना पडता है ना. त्यामुळे आता ह्या रश्श्याचं तर उद्यापर्यंत करावं लागेल कौतुक. कारण इतका भारी झालाय की ह्या रश्श्याचं आता कौतुकच उद्यापर्यंत करावं लागेल. आई 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 लय सुगंध छान भारीच सुटलेला आहे. वा पोटोबा आलेला आहे. टाटा पोटोबा. त्याच्यात अंडे आहेत का? अंडी बिंडी सगळी टाकली बाबाने याच्यात. बरं झटका लागणार नाही का? कशाला हात लावला गरम गरम. कसं झालंय कमाल. पट्टिया. तिखट मीठ बरोबर आहे. सब कुछ बराबर. मस्त. क्या बात आहे. अशा रीतीने मस्त आज धमाल चाललेली आहे. ममाडी आले आले मी आले खायला. जबरदस्त झालंय पण. येस येस. त्या खुर्च्यांवर जे तुम्ही कपडे टाकता ना ते सांगा तुम्ही दोघं टाकता. कारण ते माझ्यावर येतं. अरे घरात आहे रे. घरात असं असतं ना. अरे पण डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवर कपडे टाकत नाहीत लोक. त्यामुळे आपल्याला फारच. अरे हे घर आहे हॉटेल आहे का? अरे पण घर असलं तर काय झालं. डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवर कपडे टाकू नये. हे बघा आता मी एकटी. उजळवानं दिसतं. मम्मा प्लीज ये. आणि हे मी खूप वेळा सांगते पण हे लोक माझं ऐकत नाही दोघंही. तर मी काही प्लीज ये आता. हे बघ आई 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 येणार 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 येणार. हे बघा नांगा फोडलेला आहे दाताने. हे बघा कसं आहे ज्यूस. यम. नांगा कसा आहे. टेस्टी आहे. तिखट नाही ना झालंय खूप. नाही अजिबात नाही. तिखट अजिबात नाही. थोडस बाबाने केलंय खरं तिखट. नाही अजिबात खाल्ल्यानंतर कळेल. पण तिखटच पाहिजे बाबू. झणझणीत असलं ना की ते टेस्टी पण लागतं. अरे रे नांगा बघा कसा तुटतोय दातांनी. टेस्टी पण लागतं. दात हलतोय ना पुढचा. हा जास्त नांगे तोडू नका ना पुढच्या दातांनी. दात नवीन येईल बरोबर आहे. हलतो दात. मामाडी आता राहत नाही तुम्ही या. चला मस्त झालेला आहे अशा प्रकारे रस्सा. आवडला ना अन्वी. अन्वीला आवडलेला आहे. अंशूला आवडलेला आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. विचारे बाय तर कर. माझ्या दातातूनच तुटला. तोडला. हे बघा नांगा
बाय बाय सगळ्यांना. अन्वी से बाय. खावा. खावा तुम्ही पण खावा. आणि रस्सा आणि भात खेकड्याचा मी टेस्ट करते नंतर खाणार. उशीर झालाय मला गाण्याच्या क्लासला जायचंय. ओके चरबी आहे. इतका वेळ आला तेव्हाच कळलं मला. कमाल झालाय अंशू, खरंच कमाल झालाय. अमेझिंग झालाय रस्सा. खेकडे ना खायला भरपूर वेळ लागतो मला. फुरसत मध्ये क्लासवरून आले की खेकडे खाणार. पण अप्रतिम रस्सा झालाय. जिओ खूप पुण्य केलेत मी गेल्या जन्मात, म्हणून असं छान छान जेवण बनवणारा नवरा भेटलाय. थँक्यू. सो थँक्यू विचारे. आय एम ब्लेस्ड अँड हॅपी. थँक्यू. लव यू. लव यू.